ज्याने माझं मन मोडलं त्यांच्याकडेच कामासाठी हात पसरावा लागला शेवटी. पण घरच्यांसाठी हे करणं भाग आहे माका. आपल्या मनाचा विचार करायची सवय कुठे आहे आधीपासून? कुठल्या मुलीला असते? विचार करायचा तो फक्त घरच्यांचा आणि त्यांच्या आनंदाचा. मनाला मुरळ घालणं हे बाईच्या नशिबीच असतं गो प्रेरणा. तू तरी कुठे वेगळी आहेस? उद्या जाऊन त्या अजितना सांगून टाकते की आपलं पुढे काही होऊ शकत नाही. वल्लरीचं काय? ती मनाने एका वेगळ्याच जगात आहे. तिचे विचार खूप आदर्श आहेत, पण तसं जगता येत नाही ना सगळ्यांना. माका माझं फुटकं नशीब घेऊनच पुढे जावं लागणार आहे. येस, सर, तुम्ही मला बोलवलात? हो. तुझ्यापर्यंत जी फाईल पोचली ती वाचलीस? हो. ग्रेट. ती नीट समजून घे. ती नवीन केस आली आपल्याकडे. हे आपल्या क्लायंटच्या बाजूने काय काय आर्ग्युमेंट्स करता येईल त्याचं एक ड्राफ्ट बनव. हो सर. आणि एक सगळी कामं बाजूला ठेव आणि आधी हे काम संपव. खूप महत्वाचं काम आहे. ऑफिसच्या वेळेस जर काम नाही संपलं तर एक्स्ट्रा वेळ काढ. बट आय वॉन्ट यू टू फिनिश दिस जॉब अर्जंटली ॲट एनी कॉस्ट. हो सर. आणखी एक, तू खूप छान काम करतेस म्हणून तुला मी हे काम देतोय असा गैरसमज करून घेऊ नकोस. ऑफिसमध्ये सगळ्यांनाच खूप वर्कलोड आहे म्हणून नाईलाजाने तुला हे काम द्यावं लागतंय. आल्यापासून प्रत्येक कामात चुका करतेस. त्या चुका सुधारण्याचा चान्स देतोय मी तुला असं समज. येस. मे आय कम इन सर? हां अमित, मी वल्लरीला त्या केसबद्दल ब्रीफ केलंय. वल्लरी, तू आणि अमित तुम्ही या केसवर पार्टनर आहात. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं. बोल पटकन, वेळ नाहीये माझ्याकडे. हो हो हो. ते सर, मी अमित सोबत काम नाही करू शकत. काम नाही करू शकत म्हणजे? सर, ते मी मिस्टरांना शब्द दिलाय की मी अमित सोबत काम नाही करणार. ऑफिस तुझ्या मिस्टरांचं आहे का? आन्सर मी. नाही 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 सर. इथे मुंबईत पुरुषांचा खांद्याला खांदे लावून बायका काम करतात. इथे जेंडर नाही, लोक काम बघतात. आणि एवढंच सगळं पाळायचं होतं मग का आलीस गाव सोडून इथे हे सगळं करायला? अमित, बोल हिच्याशी आणि समजविला. तर वेळ नाही आहे माझ्याकडे. दिस ब्लडी अनप्रोफेशनल बिहेवियर. आय डोंट हॅव टाइम फॉर ऑल दिस क्रॅप. ओके सर, मी बघतो सर. लीव नाव. वल्लरी, हे बघ वल्लरी, तू सरांच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नको. अगं त्यांना वर्क प्रेशर खूप आहे. कामाच्या टेन्शनमध्ये बोलले असतील तुला. तू लक्ष नको देऊ. वल्लरी, हे बघ,
एक नवरा म्हणून मनोजला काय वाटत असेल हे समजू शकतो मी. त्याने एवढं धाडस करून तुला इथं शिकायला पाठवलं आणि त्याची बायको मुंबईसारख्या शहरात एकटी इतर पुरुषांबरोबर काम करी राहिली. त्याला काळजी वाटणारच आहे. आणि तुला बी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन काही करायचं नाही मला माहिती आहे. कदाचित अशा परिस्थितीमध्ये माही बायको असती तर मी बी तोच विचार केला असता जो मनोज करी राहिला. हे बघ, मी त्यांना शब्द दिलाय आणि तो मला नाही मोडायचं. बरोबर आहे. बलरी, एक सुचवू का? काय? हे बघ, नानावटी सरांसारख्या अनुभवी वकिलासोबत आपल्याला काहीतरी शिकता यावं म्हणून आपल्यासारखे कितीतरी विद्यार्थी धडपड करतात, बरोबर? पण संधी फक्त आपल्या दोघांना मिळाली आहे. त्यामुळं ती संधी वाया जायला नको एवढंच मला वाटतंय. त्यामुळं इथून पुढं आपण फक्त प्रोफेशनल कलिग्ज आहोत आणि तसंच राहूयात. आणि मी प्रॉमिस करतो तुला की मी तुला कॉल्स मेसेजेस काहीच करणार नाही. इथून पुढे आपण फक्त प्रोफेशनल कलिग्स म्हणून काम करू ऑफिसमध्ये. कसं आहे ना वल्लरी, तुला आणि मला सरांकडून खूप काही शिकायचं आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये कोणाचं नुकसान नको व्हायला एवढंच मला वाटतं. आणि तुला नको असेल ना तर अगदीच मैत्रीचं नातं पण नको आपल्या. नाही, मी खरं म्हणतोय. मैत्री आणि लग्न ह्या दोन गोष्टींमध्ये तू या सँडविच नको व्हायला एवढंच मला वाटतं. अमित, तुम्हाला समजून घेतलं त्याबद्दल थँक्यू बरं का. इट्स ओके. ठरलं ना मग? आजपासून आपण एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारायची नाही. तुम्ही माझ्यासाठी मिसेस भामरे, मी तुमच्यासाठी मिस्टर दैवतकर. चालेल. ओके मिसेस भामरे? ओके मिस्टर दैवतकर. हॅलो. हॅलो. सॉरी, काल तुम्हाला खूप वाट पाहावी लागली माझी. म्हणजे तसा आजही खूप वेळ नाही आहे माझ्याकडे, पण म्हटलं ॲटलिस्ट भेटून सॉरी म्हणावं तुम्हाला. एक मिनिट. हां. हो हो हो, करतो. हां. एक्सक्यूज मी. अहो. हां. हां, बोला, काय बोलत होतात? तुम्ही अजितच ना? नाही. स्वामी, सॉरी हां. नाही, खरंच सॉरी. मला मी तुम्हाला दुसरंच कोणीतरी समजले. सॉरी. तुमचा अजित पण टकलू आहे का माझ्यासारखा? हां, म्हणून तुम्ही त्याला समजून माझ्याकडे आलात. इट्स ओके. सवय झाली आता मला. काय, एका टकल्या माणसाचं दुःख एक टकलू माणूसच समजणार ना. ठीक आहे. ओके. नाही, खरंच खूप खूप सॉरी.
अहो, काय चेहरा बघा. अहो अहो मस्करी केली तुमची. म्हणजे अहो मीच अजित आहे. या 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 बसा 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 बसा. नाही खरंच परत एकदा सॉरी. अहो केस जसे गळायला लागले ना माझे, तसा सेन्स ऑफ ह्युमर वाढत गेला माझा. आता देवानी पण कुठेतरी भरपाई केली पाहिजे की नाही. आणि टकल्यांवरचे कुठलेही जोक्स येतात मला, तुम्हाला सांगू का? जाऊ दे, ते नंतर ऐकू आपण. आधी तुम्ही काय घेणार ते सांगा. हा, चहा चालेल. चहा? फक्त चहाच? हो म्हणजे जरा निघायची घाई आहे माका. अच्छा ठीक आहे, चहा पिऊया. एक मिनिट. हा वेटर, 2 चहा आणि बिल ना ह्याच मॅडम देणार. हा काय, काल तुमची वाट बघताना 2 कॉफ्या, 1 क्लब सँडविच आणि एका ज्यूसचे पैसे भरावे लागले मला. हा करता, तुम्ही जा. खरंच सॉरी. सॉरी काय, काल आला असतं तर आता असे पैसे भरावे नसते लागले तुम्हाला. नाही खरंच सॉरी. मी फक्त इतकंच सांगायला. काशी सॉरी सॉरी सर. सॉरी काय सॉरी, हे काय सगळं सांडवलं. फ्रेश लेम सोडा आहे. ठीक आहे, चुकून झालं साहेब, सॉरी. चिकू ज्यूस सांडवला असतात ना तर सॉलिड चिडलो असतो मी. हे सॉलिड आवडतं मला. साहेब तुमचे कपडे खराब झाले साहेब. अरे शर्ट आहे, कपडा आहे, धुतला की स्वच्छ होतो. हो जा जा रे. सॉरी साहेब सॉरी. हा ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बसा तुम्ही बसा. अरे वा, जास्त सांडलं नाही. मला वाटलं तुम्ही खरंच चिडलात की काय. अहो चिडायचं काय त्याच्यात, माणूस आहे तो, चुका होणार ना माणसाकडून. आता चुका नसता झाला आता माणूस आणि रोबोमध्ये काय फरक राहिला असता. आणि बरं झालं त्यांनी फ्रेश लेम सोडा सांडला. तुम्हाला सांगतो, फ्रेश लेम सोडा म्हणजे जीव की प्राण माझा. मला ना असं वाटतं की आंघोळ जरी घातली ना त्याने तरी आवडेल मला. काय थॉट आहे ना. बघा, शॉवर ऑन करायचा, फ्रेश लेम सोडा अंगावर, आपण फ्रेश सॉलिड आहे ना. अरे बापरे, मीच बोलते कधीपासून, तुम्ही पण बोला ना काहीतरी. नाही नाही काही नाही, विसरले मी खरंच. नाही नाही, तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नसलं ना तरी तुम्हाला बोर होणार नाही याची पूर्ण काळजी घेईन मी. मी शायरी वाचतो तुमच्यासाठी. हा म्हणजे काय, मी शायरी केली तुमच्यासाठी. थांबा वाचून दाखवतो. काय ऐका हा. तुम्ही खरंच शायरी करता. हा अहो ते मुशारे वगैरे ना ते गाजवतो मी तुफान एकदम. हा ऐका. स्वामी हो काय ऐकताय, काही नाहीये, टिश्यू पेपर येतो. हा काय झालं. अहो मी शायरी करणार हे ऐकल्यावर तुमचा चेहरा कसा होतो ना ते पाहायचं होतं मला. हे बघा, मला ना काही करता येत नाही. मला कविता लिहिता येत नाहीत, मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही. म्हणजे रोमॅन्टिक असं काही असतं ना त्यातलं मला काही जमत नाही. हां पण मला एक गोष्ट जमते, चिठ्ठ्या लिहिता येतात मला. फक्त अट एकच, मुलगी सुंदर हवी आणि सुगरण हवी. नाही अहो म्हणजे असं कशाला म्हणता. नाही नाही
शायरी करता. तुम्हाला सांगतो, अनेक वर्ष एकमेकांना ओळखणारी माणसं एकमेकांना खुश करण्यासाठी काहीतरी बोलत असतील ना, तर त्याला काय अर्थ नाही. गंमत तेव्हा येते जेव्हा दोन अनोळखी माणसं 5 मिनिटात एकमेकाशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतात ना, ती खरी मैत्री. अरे वा, चहा सुद्धा आला. घ्या घ्या, आपल्या दोघांचा हा मैत्रीचा क्षण सेलिब्रेट करूया. घ्या. चिअर्स. चिअर्स. या चिअर्सवर सुद्धा माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. प्या प्या, मी सांगतो. काय झालं, आम्ही मित्र एकदा बसलो होतो, चहाच पित होतो. हां, आणि सगळे चिअर्स म्हणाले. त्यांना वाटलं अरे चहाच्या कपात काय वेगळं आहे का काय, असं वाटलं त्यांना. आणि आम्ही टाक टाक टाक, अजून लल्लू बॉल टाक तू. असं 3-4 6 हाणते की नाही बघ. टाक. काय लहान मुलांना 6 मारून मॅन ऑफ द मॅच जिंकायचे? बघ आता कसली कुकली टाकते. ए बोला रे. ठीक आहे, चल आता टाकच बॉल. बघ कसं सिक्सर मारते. हा, बस रे बस. माझं नेहमीच आहे, मला जमतंय भारी एकदम. ए नाही नाही, चिटिंग आहे. एकाच टीम मध्ये 2-2 मोठ्या मुली कशा? ए मॅन ऑफ द मॅच बनायचं होतं ना तुला? तू आता आऊट झाली तर रडते कशाला ग? नाही यार, तू पहिला बॉल होता असं समज. देवाचा डाव. हा, देवाचा डाव दे चिडेला. चल. देवाचा आणि भूताचा काय करते ग? ए तू काय असते? जा घरी जा. रंगी वाचली. अरे ह्या दोघी पण आल्या. बरे झालं. चला चला क्रिकेट खेळूया. आता आपण जिंकायचं आहे. फुल धमाल करूया. चल 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 चल. चल 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 ते खेळा. मम्मी तू ते काय करताय? माझ्या चपला बघा, कपडे बघा, नाही बरोबर दिसत. काही नाही, असंच खेळायला चला. ए या सगळं इथे या लवकर. हे ऐका ना, काय करताय तुम्ही? हो तुम्ही तरी सांगा नाही आणले, काय करतायत या? चला. आमच्या टीमची कॅप्टन मिठू. आमच्या टीमची तेजा. हेच. टेल्स. बॉलिंग. आमची बॅटिंग. आम्ही तेच घेणार होतो, हो की नाही? चला. एक मिनिट एक गोष्ट सांगायची. जिच्यामुळे टीम हरणार तिने
संपूर्ण वीक दार उघडायचंय. म्हणजे मला काही समजलं नाही. मला पण मला पण म्हणजे जिच्यामुळे ही टीम हरणार तिने संपूर्ण वीक दरवाजा उघडायचा आहे. दुसरी मुलगी काही काम करत नसली तरी सुद्धा ज्या मुलीमुळे टीम हरली आहे तिनेच दरवाजा उघडायचा. डन.